हॅलो एव्हरीवन आणि नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. मी अजिंक्य मोरे तुमचे सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. आज आपण इलेमेंटरी थेरी ऑफ प्लेन ट्रान्समिशन ग्रेटिंग हे एक आर्टिकल बघणार आहोत. जे काही थेरी आहे ग्रेटिंगची ते आपण इथं व्यवस्थितरित्या बघणार आहोत. त्याचबरोबर आपण त्याचं इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कसं असतं त्याबद्दल इथं आपण माहिती घेणार आहोत. या इथे मी ऑलरेडी एक डायग्राम काढलेली आहे, ती तुम्ही जरा नीट समजून घ्या. बघा इथं की आता हा जो पार्ट आहे 1 2 3 4 असे जे पार्ट्स तिथे दाखवलेले आहेत. म्हणजे आपण इथं धरूया की एक्स आणि वाय, हा एक्स आणि वाय आहे. याला आपण ग्रेटिंग असं नाव दिलेलं आहे, याला ग्रेटिंग म्हणायचं. आपण ऑलरेडी ग्रेटिंगबद्दल माहिती घेतलेलीच आहे. जर तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला यातनं ग्रेटिंग म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. त्यामध्ये आपण असं लिहिलेलं आहे, हा जो ओपेक सरफेस आहे, ओपेक सरफेस भरपूर लाईन्स असतात, त्यामध्ये नंबर ऑफ इक्विडिस्टन्स स्पेस इक्विली स्पेस्ड लाईन्स असतात आणि ओपेक स्पेस असतो त्या लाईन्सचा. त्या एका लाईन ही जी लाईन आहे त्याला आपण ए असं नाव दिलं आहे आणि जो ट्रान्सपरंट सरफेस आहे त्याला आपण असं बी दिलं आहे. ए टू बी म्हणजे हा ट्रान्सपरंट सरफेस आहे आणि बी टू सी हा ओपेक सरफेस आहे. ए टू बीला आपण स्मॉल एनी डिनोट केलं आहे आणि बी टू सीला आपण स्मॉल बीनी डिनोट केलं आहे. इथं गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. इथं आपण या साईडला आपण सोर्स ठेवलेला आहे आणि सोर्समधनं लाईट आपण पास करतोय. कशावर? तर ग्रेटिंगवर पास करतोय. ग्रेटिंग आणि स्क्रीन हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत एकमेकाला आणि या साईडला आपण लेन्स ठेवलेली आहे. जसं की आपण डिफ्रॅक्शन बघितलेलं आहे, फ्रेझनेल टाईप डिफ्रॅक्शन आणि फ्राउनहोफर टाईप डिफ्रॅक्शन असं आपण आर्टिकल एक बघितलेलं होतं. त्या आर्टिकलमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की आपण फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन घेतोय कारण आपण इथं लेन्स वापरतोय. लेन्स ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन बघतोय. ओके, आता आपण कन्सिडर काय केलेलं आहे की हा एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. या प्लेन वेव्हफ्रंटपासून या ग्रेटिंगवर लाईट इन्सिडंट होतोय, हा लाईट इन्सिडंट होतोय आणि त्यातच पुढं समोर जो एक लेन्स आहे त्या लेन्समधनं हा लाईट जो आहे तो फोकस होऊन इथं हा जो एम आणि एन असा इथे दाखवलेला आहे तो स्क्रीन आहे. या लेन्सवर आपल्याला पडल्यानंतर लेन्समधनं लाईट पडल्यानंतर आपल्याला इथे या पॉईंटला लाईट फोकस होतो. या लेन्समधनं अशा रीतीने हा लाईट फोकस होतो आणि आपल्याला पॉईंट पी ला मॅक्झिमम इंटेन्सिटी दिसते. मॅक्झिमम इंटेन्सिटी दिसते. ओके, म्हणजेच आपण समजा इथं व्हाईट लाईट वापरला तर आपल्याला इथं काय दिसतं की पहिल्या ज्या मिनिमम नॉर्मल पोझिशनला आपल्याला व्हाईट लाईट दिसायला पाहिजे. ओके, व्हाईट लाईट दिसायला पाहिजे. आपण काय करूया, आता हे आपण नॉर्मल कंडिशनला घेतलेलं आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी नॉर्मल आहेत. इथं आपण सोर्स घेतला होता, इथं ग्रेटिंग घेतलं होतं, इथं लेन्स घेतली होती आणि इथं आपण काय केलं होतं, एक स्क्रीन घेतला होता. ओके, हे स्क्रीन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण स्पेक्ट्रोमीटरवर ठेवलेल्या आहेत. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायला पाहिजे. पण आपण काय करतोय, ग्रेटिंगचं जे काही थेरी आहे ती आपण इथं बघतोय. आपल्याला इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे आपल्याला इथं पाहायचं आहे. गेटिंग द पॉइंट क्लिअर. आता आपण काय केलेलं आहे की मागच्या कंडिशनमध्ये आपण बघितलं होतं की सगळ्याच गोष्टी नॉर्मल कंडिशनमध्ये होत्या. म्हणजेच आपण लेन्स जी आहे ती नॉर्मल कंडिशनला ठेवली होती, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर ठेवली होती. आता आपण काय करतोय की ही जी लेन्स आहे ती थोडीशी टर्न करतोय, थोडीशी टिल्ट करतोय. ही टिल्ट केल्यानंतरनं आपल्याला इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे आपल्याला इथं पाहायचं आहे. म्हणजे आपला हा इथं एक्स आणि वाय जो आहे तो आपल्याला काय आहे, आपण घेतलेला ग्रेटिंग घेतलेला आहे. ग्रेटिंगमध्ये आपल्याला स्पेसिफिकेशन्स माहिती आहेत त्यांचे, ए बी आणि बी टू सी. ह्याला आपण ए म्हणतोय आणि याला आपण बी म्हणतोय हे आपल्याला माहिती आहे. आपण मागच्या फिगरमध्ये बघितलं होतं की लाईट जो आहे तो व्यवस्थितरित्या जर नॉर्मल कंडिशन असेल, नॉर्मली जर परपेंडिक्युलर असेल एकमेकाला ग्रेटिंगला आणि स्क्रीनला, तर त्यावेळेस आपल्याला लेन्स जर आपण सरळ ठेवली तर आपल्याला फोकसिंग करून इथं यावेळेस इथं मिळत होतं. आता आपण काय केलंय की जो टेलिस्कोप जो आहे, जी लेन्स जी आहे ती थोडीशी टिल्ट केली. त्यामुळं काय होतंय की या ज्या सेकंडरी लाईन्स आहेत, या ज्या सेकंडरी लाईन्स आहेत येणाऱ्या, त्या सेकंडरी लाईन्स ज्या आहेत त्या इथं या P1ला इथं अटॅच होत आहेत. म्हणजे P1ला आपल्याला फोकसिंग केलेलं दिसतंय. म्हणजे आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला हा जो आहे ह्याच्यामध्ये अँगल मिळतोय.
हा जो अँगल जो मिळतोय तो थिटा मिळतोय. ओके, गेटिंग द पॉइंट क्लिअर. आपल्याला काय बघायचं आहे की इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन कसं होतंय. आपण जर व्हाईट लाईट वापरलं तर पहिल्यांदा आपल्याला काय इथं पहिल्या नॉर्मल कंडिशनला आपल्याला व्हाईट लाईट इंटेन्सिटी दिसते. पण जर आपण जर टेलिस्कोप थोडासा तिरका केला, 45 डिग्रीला घेतला किंवा जे काही डिग्री असेल त्या डिग्रीला घेतला, तर त्यावेळेस आपल्याला त्याचं इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन डिफ्रॅक्शन कसं होतं यातनं आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, आता या फिगरमध्ये आपल्याला लक्षात येतं की ए बी म्हणजे काय आहे. ए बी इज इक्वल टू काय आहे, ए आहे. आणि बी सी इज इक्वल टू काय आहे, बी आहे. ओके, आता या सगळ्या गोष्टींमध्ये पाथ डिफरन्स हा अतिशय महत्वाचा आहे. पाथ डिफरन्स, कारण ही एक लाईन हा इथनं या लाईन मधनं जर आपण बघितलं तर हा इथे एक वेगळा पाथ डिफरन्स आहे, इथे एक वेगळा पाथ डिफरन्स आहे. प्रत्येक अँगल मधनं जर तुम्ही बघितलात या ह्याच्यामधनं, तर प्रत्येक अँगल मधनं आपल्याला पाथ डिफरन्स वेगवेगळा दिसतोय. ओके, वेगवेगळा दिसतोय. आपल्याला काय करायचं आहे की पाथ डिफरन्स जो आहे तो इक्वल करायचा आहे. ओके, द पाथ डिफरन्स बिटवीन द सेकंडरी वेव्ह स्टार्टिंग फ्रॉम ए टू सी इज इक्वल टू ए इंटू सी, AC इंटू साइन थिटा. AC हा ए आहे, हा सी आहे, इंटू साइन थिटा, कारण आपण अँगल घेतोय. ओके, अँगल घेतल्यावर आपल्याला इथं साइन थिटा घ्यावं लागेल. आपल्याला हे माहिती आहे. बट AC इज इक्वल टू AB प्लस BC. ओके, आणि देअरफॉर AC इज इक्वल टू A प्लस B आहे. ए हा ए आहे AB, आणि BC आहे B, म्हणून आपण काय दिलं, डायरेक्टली लिहिलं A टू C काय आहे, A प्लस B. ओके, आणि आता आपल्याला पाथ डिफरन्स द्यायचा आहे. पाथ डिफरन्स मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय. पाथ डिफरन्स इज इक्वल टू A प्लस B इंटू साइन थिटा N देतोय, N, कारण आपल्याला काय बघायचंय, ऑर्डर्स बघायचेत. ओके, ऑर्डर्स बघायचे आहेत. आता या पाथ डिफरन्स केव्हा इक्वल होईल, ज्यावेळेस इंटेग्रल मल्टिपल ज्यावेळेस लॅम्बडा असेल त्यावेळेस होईल. ओके, त्यावेळेस आपल्याला इथं असं लिहायला पाहिजे. इथं आता मी इथंच लिहितोय, इथं वरच्या साईडला लिहितोय. पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए प्लस बी इंटू साइन थिटा N. ओके, असं आपल्याला लिहायला पाहिजे. अँड विच इज इक्वल टू N लॅम्बडा, हे गोष्ट इथं लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, कारण आपण लॅम्बडा घ्यायला पाहिजे कशासाठी, तर आपल्याला वेगवेगळ्या वेव्हलेंथ ज्या आहेत, आता व्हाईट लाईट यूज करतोय म्हणल्या वेगवेगळ्या वेव्हलेंथच आपल्याला माहिती होणार आहेत, कारण व्हाईट लाईटमध्ये सगळ्या वेव्हलेंथ आहेत हे आपल्याला माहिती आहे. ओके, आणि थिटा एन इज नथिंग बट द डायरेक्शन ऑफ nth प्रिन्सिपल मॅक्झिमा. ओके, डायरेक्शन ऑफ nth प्रिन्सिपल मॅक्झिमा. आता प्रिन्सिपल मॅक्झिमा काय असतो ते आपण थोड्या वेळात बघूया. काय असतं प्रिन्सिपल मॅक्झिमा किंवा कसं असतो तिचं इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन, ते आपण आता इथं बघूया. ओके, आता एक गोष्ट आहे की आता आपल्याला जर वेगवेगळ्या वेव्हलेंथ मिळत असतील तर आपण असंही लिहायला पाहिजे. इथं लिहितो मी, लेट लॅम्बडा अँड लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा आर द टू नियर बाय वेव्हलेंथ. टू अतिशय जवळजवळच्या वेव्हलेंथ आहेत असं आपण इथं कन्सिडर केलेलं आहे. समजा हे Y1 असेल म्हणजे येल्लो 1 असेल आणि ही येल्लो 2 असेल, तर त्यावेळेस त्यांचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं असतं आणि लॅम्बडा आपल्याला मोजायचा असतो. ऍक्च्युली यामध्ये आपण लॅम्बडाच मोजतोय. ते लॅम्बडा मोजल्यानंतर काय डिस्ट्रीब्युशनचं आहे किंवा कसं आहे ते आपण इथं बघणार आहोत. तर त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण की लॅम्बडा, आता दोन वेव्हलेंथ काढायचे आहेत, लॅम्बडा आणि लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा, याच्याबद्दल थोडीशी व्यवस्थित विस्तारानं बघूया आपण. आता लॅम्बडा आहे. आता लॅम्बडा आणि लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा म्हणजे साहजिक आहे, अँगल पण वेगवेगळा असणार आहे, म्हणून आपण असं लिहू शकतो, थिटा अँड थिटा प्लस डी थिटा. ओके, असे दोन वेगवेगळे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत वेव्हलेंथचे, आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल मॅक्झिममसाठी हे इक्वेशन असं लिहिता येतं, ए प्लस बी इंटू साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा. ओके,
आणि तसंच दुसऱ्या ह्याच्यासाठी आपल्याला असं लिहिता येतं ए प्लस बी साइन थिटा इज इक्वल टू, आता थिटाचं काय होईल, थिटा प्लस डी थिटा, आणि लॅम्डाचं काय होईल, लॅम्डाचं लॅम्डा प्लस डी लॅम्डा. ओके, हे नाही आहे, लॅम्डा प्लस डी लॅम्डा असं होईल. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे ए बी हे काय आहे, हे ग्रेटिंग एलिमेंट आहे ना, ग्रेटिंग एलिमेंट डी किंवा ईनी आपण देतोय. ओके, तर आपल्याला इक्वेशन व्यवस्थित लिहायला आलं पाहिजे. आपल्याला जर वेव्हलेंथचे इक्वेशन्स माहिती करून घ्यायचे असेल, वेव्हलेंथ कशी काढायची आहे हे माहिती करून घ्यायचं असेल, तर आपल्याला हे इक्वेशन अतिशय गरजेचे आहेत. जर आपल्याला वेगवेगळ्या वेव्हलेंथ काढायचे असेल तर आपल्याला वेगवेगळे इक्वेशन्स लागतील. म्हणजे समजा डबलेट असेल तर डबलेटसाठी काय घ्यायचं, लॅम्डा प्लस डी लॅम्डा किंवा थिटा प्लस डी थिटा असं आपल्याला इथं घ्यावं लागेल. आता हा जो आहे तो ग्राफ आहे आपल्याला इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ आहे. ते इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला दिसतंय की ही जी पोझिशन आहे ती नॉर्मल पोझिशन आहे. नॉर्मल पोझिशनला ज्यावेळेस लाईट असतो किंवा नॉर्मल पोझिशन जी सगळी असते, म्हणजे सगळ्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की समजा हे कोलिमीटर आहे आणि इथनं लाईट पास होतो, इथं ग्रेटिंग आहे. ओके, आणि इथं आपला टेलिस्कोप आहे, म्हणजे आपली ही लेन्स आहे. त्यावेळेस आपल्याला नॉर्मल कंडिशनला या इथं स्क्रीन आहे, आपण जर असं कन्सिडर केलं तर नॉर्मल कंडिशनला इथं व्हाईट लाईट आपल्याला दिसायला पाहिजे. आणि व्हाईट लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते, म्हणजे हा जो लाईट आहे तो इथं मॅक्झिमम आपण दाखवलेला आहे, मॅक्झिमम सेंट्रल मॅक्झिमा. त्यावेळेस n इज इक्वल टू 0 असतो, कारण ऑर्डरच त्यामध्ये नसते. त्यानंतर हा डिस्ट्रीब्युशन जर आपण असं थोडंसं कडेला गेलं म्हणजे आपण जर एक अँगल निर्माण करतोय, या अँगलवरनं आपल्याला इथनं असा हळूहळू दिसेल की हा जो पॉईंट आहे तो सेकंडरी मिनिमाचा आहे. सेकंडरी मिनिमा असं म्हणूया आपण याला. ही आपली साईड आहे, आपण कन्सिडर केली LHS आहे आणि ही इथं RHS आहे. ओके, आपण जसं व्यवस्थित रित्या जर अँगल वेगवेगळ्या रीतीने बघत गेलो तर त्यावेळेस आपल्याला इथली फर्स्ट ऑर्डर दिसते n इज इक्वल टू 1. यामध्ये मॅक्झिमम इंटेन्सिटीचा आपल्याला फॉर्म्युला काय आपण बघितला होता, ए प्लस बी इंटू साइन थिटा इज इक्वल टू n लॅम्डा असं बघितला होता. ओके, तर आपल्याला n इज इक्वल टू 1 LHS साईडला पण दिसेल आणि n इज इक्वल टू 1 हा RHS साईडला पण दिसू शकतो. ओके, आता आपल्याला माहिती पाहिजे की व्हाईट लाईटमध्ये भरपूर वेव्हलेंथ आहेत, म्हणजे सगळ्या कलरच्या वेव्हलेंथ आहेत. म्हणजे सगळ्या कलरच्या वेव्हलेंथ आपल्याला या साईडला जसं आपण अँगल फिरवत जातो, म्हणजे टेलिस्कोप फिरवत जातो, एक प्रकारे अँगल निर्माण करत जातो, त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या वेव्हलेंथ इथं दिसत राहतात. आता इथं n इज इक्वल टू 2 आहे. आता यावेळेस इथं इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे, इथं इंटेन्सिटी कमी आलेली आहे, इथं इंटेन्सिटी कमी आलेली आहे. इथं लक्षात घ्या, या दोघांचं जर तुम्ही असं जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला कळतं की इंटेन्सिटी जी आहे सेंट्रल पॉईंटला मॅक्झिमम आहे, त्यानंतर थोडीशी मॅक्झिममपेक्षा कमी झालेली आहे, त्यानंतर थोडीशी कमी झालेली आहे, त्यानंतर थोडीशी असे कमीच होत जाईल. या साईडला पण आपल्याला तसंच दिसतं, या साईडला पण सेमच दिसतं. इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन जे आहे नॉर्मल कंडिशनला असेल तर मॅक्झिमम असतं, त्यानंतर इथं कमी कमी होत गेलेलं तुम्हाला दिसू शकतं. n इज इक्वल टू 1ला, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 2ला पण कमी कमी होत गेलेलं दिसतंय तुम्हाला. यातनं आपल्याला काय कळतं की ज्यावेळेस जसं अँगल आपण पुढं करत जाऊ किंवा मोठं करत जाऊ त्यावेळेस आपल्याला इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते मिनिमम मिळत जातं. नॉर्मल कंडिशनला मॅक्झिमम इंटेन्सिटी असते, ही गोष्ट इथं लक्षात ठेवायला पाहिजे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कळत असेल, समजत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय चॅनल.